ते दे धक्का पिक्चरमध्ये गाणं आहे ना, थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. तसंच काहीसा मी पण निर्णय घेतला आहे की आता काय पण होऊ दे, आता थांबायचं नाही. तर हॅलो नमस्कार, मी हर्षदा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असा होता की मला सुरुवातीपासूनच कोणावर डिपेंड राहायला आवडत नाही, कोणाकडे काही मागायला आवडत नाही. माझ्या आईवडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी माझं लवकर लग्न लावून दिलं. 18 कंप्लीट झालं आणि माझं लग्न झालं. मुलीचं कसं असतं ना की एकदा लग्न झालं की आपल्याला काहीतरी घ्यायचं झालं की नवऱ्याला मागावं लागतं. पण मला आवडत नसल्यामुळे मी जॉब करायचा निर्णय घेतला. 2 वर्ष जॉब केले आणि माझ्या प्रेग्नन्सीमुळे मला तो जॉब सोडावा लागला. आता बेबी लहान असल्यामुळे मला परत जॉब करणं शक्य नाही, म्हणून घरातच बसून काहीतरी करायचं म्हणून मी डिसेंबर 2025मध्ये व्लॉगिंग करायला सुरुवात केली. पण व्ह्यूज न आल्यामुळे मला डिमोटिवेट झाला आणि मी व्लॉगिंग बंद केलं. पण आज महाशिवरात्रीच्या दिवशी काय पॉझिटिव्हिटी आली आणि म्हटलं काय पण होऊ दे, किती पण दिवस लागू दे, आपण मेहनत घ्यायची. आपण मेहनत घ्यायची आणि सक्सेस होऊन दाखवायचं. याच जिद्दीने आज मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. तुम्हाला जर माझे विचार चांगले वाटले तर मला सपोर्ट करा आणि रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असो, आजचा माझा काहीसा दिवस असा होता की सकाळी लवकर उठलं, आवरलं, आंघोळ वगैरे आवरली, बाकीची घरातली कामं आवरली, त्याच्यानंतर घरातली देवपूजा वगैरे केली. मग माझं आणि पिलूचं आवरलो आणि मग आम्ही निघालो महादेवाच्या मंदिरला. कारण आज होती महाशिवरात्री असल्यामुळे महादेवाच्या मंदिरला जाणं कंपल्सरी आहे आणि आज होता माझा उपवास, म्हणून आम्ही दोघी आवरलो आणि निघालो मंदिराला. मंदिरातून आलो, परत नंतर थोडा फराळ वगैरे केला, मग पिलूला खाऊ वगैरे घातलं. त्याच्यानंतर घरातली जी बाकीची कामं होती ती आवरून घेतली. नंतर संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि रात्री उपवास सोडायचा नसल्यामुळे वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी वगैरे केली. ते छान असं आम्ही एन्जॉय केलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, तब तक के लिए बाय.